रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा परिसरात अवतरला वैष्णवांचा मेळा. वारकरी दिंडी, रिंगण सोहळ्याने पंढरपूर वारीचा अनुभव. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारणा परिसर अक्षरशः विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. गावागावातून निघालेल्या वारकरी दिंड्या, भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा निनाद, मुखी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि विठ्ठल भक्तीने भारावलेले वातावरण पाहून जणू पंढरपूरची आषाढी वारीच वारणा परिसरात अवतरल्याचे मनोहारी चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठ्ठलाचे नाम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंड्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. वारणा नगर येथील वारणा विद्या मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी साकारलेला भव्य रिंगण सोहळा विशेष आकर्षण ठरला. मध्यभागी रंगीबेरंगी रांगोळी, फुलांनी साकारलेली विठ्ठलाची देखणी प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अभंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी फेर धरत टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण सोहळा उत्साहात साजरा केला. त्यानंतर पालखीसह दिंडी मुख्य मार्गावरून काढण्यात आली. अनेक विद्यार्थी, विठ्ठल तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झाल्याने संपूर्ण शाळा विठ्ठलमय झाली. वारणा बाजार या ग्राहक संस्थेतील सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून कामावर हजेरी लावली. संस्थेच्या प्रांगणात दिंडी, झिम्मा, फुगडी, टाळ मृदुंगाचा गजर, अभंग आणि विठुरायाची आरती यामुळे भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. वारणा विद्यापीठात युवक युवतींनी भजन, अभंग आणि भक्तिगीते सादर करत विठ्ठलाची आराधना केली. तर जाखले येथील प्राथमिक शाळेने गावातून पालखी दिंडी काढून शाळेच्या क्रीडांगणावर पारंपरिक रिंगण सोहळा साजरा केला. बहिरेवाडी येथील तात्यासाहेब कोरे विद्यामंदिरात पालखी दिंडी, हरिनाम सप्ताह आणि विठ्ठल भक्तीच्या वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. कोडोली येथील कन्या शाळेने देखील पारंपरिक दिंडी काढत विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेची जपणूक केली. याशिवाय वारणा परिसरातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी पालखी सोहळे, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन आणि रिंगण यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांच्या विचारांचा वारसा आणि विठ्ठल भक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण वारणा परिसरावर भक्तीचा रंग चढला होता. क्षणभरासाठी जणू चंद्रभागेचा तीर, विठ्ठलाचे मंदिर व लाखो वारकऱ्यांचा पंढरपूर सोहळा वारणा परिसरात अवतरल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.